जत तालुक्याकडे लोकांना पाणी मागावं लागलं अशी परिस्थिती दादा तुमच्या माध्यमातून निर्माण होईल। कारण आजची परिस्थिती मी बघतोय की मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा या परिसरामध्ये आणि तुमच्या खास तर पलीकडच्या भागामध्ये आधी टँकर शिवाय पाणी मिळत नव्हतं, पण आज गेल्या 3 वर्षामध्ये माझ्या माहितीनुसार तरी ते सर्व टँकर साहेब आता अलीकडच्या काळामध्ये बंद झालेले, एकाही टँकरची आवश्यकता त्या भागामध्ये आज पडत नाही आणि आज त्या ठिकाणी थेट त्या ठिकाणी लोकांना आता पाणी मिळायला सुरुवात झालेली आहे। खरं तर शिक्षणा बाबतीमध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये मला माहिती आहे की दादाची धडपड चालू होती आणि विधान भवनामध्ये सुद्धा दादांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला आवाज उठवला गेलाय ते सगळे विषय त्या ठिकाणी मार्गी लागत आलेले आहेत। क्रीडा क्षेत्राबाबतीमध्ये परवा आम्ही नॅशनलच्या हँडबॉलच्या स्पर्धांना दादांनी एकत्र होतो। दादांनी मला सांगितलं की माझा मतदारसंघ खेळाबाबतीमध्ये सुद्धा फार अग्रेसर आहे। हँडबॉलच्या स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा, खो खोच्या स्पर्धांमध्ये आज सुद्धा जत तालुक्याचं नाव त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाने घेतलं जातं। खरं तर त्यासाठी सुद्धा मधल्या काळामध्ये त्यांनी आवाज उठवला आणि त्या ठिकाणी आज जत मध्ये येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याचं एक मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी उभं राहणार आहे। खरं तर सर्वांगीण विकास हा दादांचा दृष्टिकोन आहे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत सुद्धा झाली पाहिजे हा भूमिका घेऊन दादा त्या ठिकाणी पुढे निघालेली आहेत। आज युवकांचा प्रश्न सगळ्यात मोठा भेडसावत होता म्हणजे नोकरीचा, त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आज चांगला निर्णय घेतला आणि 35 कंपन्या त्या ठिकाणी जत सारख्या दुष्काळी भागामध्ये आणल्या आणि आज हजारो मुलांना त्या ठिकाणी त्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे। त्या ठिकाणी आपण 10 वर्ष आधी 2014 मधल्यापासून ऐकतोय की नोकऱ्या लोकांना 2 कोटी प्रत्येक वर्षाला मिळणार आहेत, पण इथं बसलेल्या कुणी हात वर करून सांगावं की त्या 2 कोटी नोकऱ्यांमधली एकही नोकरी जत तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मिळाली असं त्यांनी कधीही सांगावं, आम्ही सगळे राजकारण सोडून देऊ। पण आज दादांनी ते न करता करून दाखवण्याची भूमिका पार पाडली आणि आज जत मध्ये 35 कंपन्या येऊन आपल्या ग्रामीण भागातली मुलं त्या ठिकाणी आज मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये हुद्द्यावर बसवणार। खरं तर ही दूरदृष्टी असावी लागते। कुठलाही मतदारसंघ बनवताना घडवताना त्याला जोपर्यंत नेत्याचं विजन नसतं तोपर्यंत मतदारसंघ कधी पुढे जात नाही। आज दादांचं विजन बघून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सांगू शकतो की येत्या 10 वर्षामध्ये हा जत मतदारसंघ हा या जिल्ह्यामधला अग्रेसर मतदारसंघ असेल हा निश्चितपणे मला विश्वास वाटतो। वेळ बराच झालेला बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। खऱ्या अर्थानं आज डॉक्टर विश्वजित कदम साहेबांची मनापासून इच्छा या कार्यक्रमाला येण्याची होती, पण आज त्यांना स्क्रीनिंग कमिटीवर काँग्रेस पक्षाच्या घेतल्यामुळे त्यांना आज केरळ या राज्यामध्ये त्रिशूरमध्ये त्या ठिकाणी एका महत्वाच्या मीटिंगला तिथं जावं लागलं, त्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत। त्यांच्या वतीने मी खरं तर दिलगिरी व्यक्त करतो, ते इथं येऊ शकले नाहीत, पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज त्यांच्या घरातला एक सदस्य म्हणून मला इथं येता आलं, दादांना शुभेच्छा देता आली आणि जतच्या सर्व या जनतेचे आशीर्वाद घेता आले, त्याबद्दल मी खरं मनापासून धन्यवाद मानतो। दादा आपल्याला परत एकदा आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि जसं मगाशी सांगितलं गेलं की या मतदारसंघामध्ये आमदार होण्याचा विक्रम दादांनी मोडावा ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद जितेश भैया, आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संबोधित झाला आणि यानंतर कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री लक्ष्मणरावजी सौदी यांचे चिरंजीव युवक नेते सन्माननीय चिदानंद सौदी यांना विनंती करतोय की आपण सर्वांसमोर संबोधित व्हावं। एकदा जोरदार टाळ्या। ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಮಹಾತಪಸ್ವಿ ಮುರುಗೇಂದ್ರ ಶಿವಯೋಗಿಗಳನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿ ಬಹುಶಃ ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರ್ತಾ ಇದೆಯೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ವಿಶೇಷ ಅಂದ್ರೆ ಜತ್ತಕ್ಕೆ ಬಂದೇವು ಅಂದ್ರೆ ನಮಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ನಮಗ ಅನ್ಸಂಗೇ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಾಗ ಕರ್ನಾಟಕದ ಅದೀವಿ ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೆಮ್ಮೆಯ ನಾಯಕರು, ಈ ಭಾಗದ ಜನಮೆಚ್ಚಿದ ನಾಯಕರು, ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಹಿರಿಯರು ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ
ವಿಕ್ರಮ್ ಸಿಂಗ್ ಸಾವಂತ್ ಸಾಹೇಬರ ಒಂದು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ಅದ್ದೂರಿಯ ಸಮಾರಂಭದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿಕೊಂಡಿರತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೆಮ್ಮೆಯ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ರವರೇ, ಅವರೊಂದಿಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಯುವ ನಾಯಕರು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಭರವಸೆಯ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಬಂಟಿದಾದಾ ಪಾಟೀಲ್ ರವರೇ, ಅವರೊಂದಿಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರೂ ಹೆಸರು ತಗೋತ ಹೋದ್ರೆ ಸಮಯ ಬಹಳ ಗತಿ ಅದಕ್ಕೆ ಯಾರೂ ಕೂಡ ಅನ್ಯತಾ ಭಾವಿಸಬಾರದು. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಗುರು ಹಿರಿಯರೇ, ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವತ್ತೂ ಈ ಭಾಗದ ಪೂಜ್ಯ ರೈತ ಬಂದವರೇ, ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಯುವಕ ಮಿತ್ರರೇ, ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಬಹುಶಃ ಹಿರಿಯರು ಒಂದು ಕಡೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ, ದಾನೆ ದಾನೆ ಪೇ ಕಾಣೆವಾಲ ನಾಮ ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನು ಹುಟ್ಟಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೇವರು ಅವ್ರವ್ರ ಹನಿ ಬರೋದು ಬರೆದು ಕಳಿಸಿರ್ತಾನ, ಯಾವ್ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರು ಹೋಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ. ಈ ಮಾತು ಯಾಕೆ ಹೇಳಿನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಬರಬೇಕಾಗಿ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಮೈಯಾಗ ಹುಷಾರಿಲ್ದಕ್ಕೆ ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಈ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅದ್ದೂರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅವರ ಅನುಪಸ್ಥಿತಿ ಒಳಗ ಇವತ್ತು ವಿಕ್ರಮದಾದಾಗ ವಿಶ್ ಮಾಡಿ ಅಭಿನಂದನೆ ಕೋರಿ ಈ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೀವು ಭಾಗದಿಂದ ಶಾಸಕರಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಚ್ಛೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಹುಶಃ ಭಗವಂತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟದ್ದು ನನ್ನ ಪೂರ್ವ ಜನ್ಮದ ಪುಣ್ಯ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಬಹುಶಃ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಭಾಗ ಜತ್ತ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಿಂದ ಬಹಳ ಹಿಂದುಳಿದಿತ್ತು. ನಮಗೆ ಅನಿವಾರ್ಯ ಆಗಿತ್ತು. ಕಳೆದ ಚುನಾವಣೆಯೊಳಗೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದಲ್ಲಿದ್ದಂತ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಇವರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅನಿವಾರ್ಯತೆ ನಮಗೆ ಬಂದು ಒದಗಿತ್ತು. ಅವಾಗ ನಮಗೆ ಹೆಂಗಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ತೊಡಿ ಸಂದ್ರಾಗಿಂದ ಒಂದು ಹುಣ್ಣಾಗಿರ್ತೈತಿ ಅಲ್ಲಿ, ಈ ತೊಡಿ ಸಂದ್ರ ಒಳಗೆ ಹುಣ್ಣಾಗಿರ್ತೈತಿ, ಅದನ್ನ ಕೆರ್ಕೊಳಕೋ ಬರಂಗಿಲ್ಲ, ತೋರ್ಸ್ಕೊಳಕೋ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಅದು ಕೆರ್ಕೋತೆ ಹೊಳೆ ನೋವು ಆಕೈತಿ, ತೋರ್ಸ್ಕೋತೆ ಅಸಹ್ಯ ಆಕೈತಿ. ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಯಾವ್ದೋ ಒಂದು ಕತ್ತಿದಂದು ಜೋಡಿಸಿ ನಮಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಕ್ ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಈ ಭಾಗದ ಜನ ಯಾರು ಭರವಸೆ ನಾಯಕರದಾರೋ, ಯಾರು ಈ ಭಾಗದವನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತಾರಂತೇಳಿ ಪರಿಗಣನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಗತಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಯಸ್ತೀವಿ. ಗಾಡಿ ಒಳಗೆ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ನಗರಸಭಾ ಸದಸ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭೂಪೇಂದ್ರ ಕಾಂಬಳೆ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳಿನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಚುನಾವಣೆ ಯಾವಾಗ ಐತಿ ಅಂತೇಳಿ, ಇನ್ನೊಂದು 6-7 ತಿಂಗಳಾಗ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರು. ಅವಾಗ ನನಗೆ ತಲೆಯಾಗ ಬಂತು, ದಾದಾಗಳು ಇವತ್ತು ಬರ್ತಡೇ ಮಾಡ್ಕೊಳಕತ್ತಿಲ್ಲ, ಚುನಾವಣೆ ತಯಾರಿ ಮಾಡಕತ್ತಾರ. ಬಹುಶಃ ಈ ಚುನಾವಣೆ ಒಂದು ರೌಂಡ್ ಪ್ರಚಾರ ಮುಗಿಸಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನಸಭಾಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಚ್ಛೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಅಥಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಜತ್ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಈ ಕಡೆ ಕಾಗವಾಡ ಆಗಿರ್ಬೋದು, ಈ ಕಡೆ ಬಬಲೇಶ್ವರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಹುಶಃ ಹಂಗ ಸಿಂಹದಕ್ಕೆ 4 ಮುಖ ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಹಂಗ ಸುತ್ತುವಾರಿಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಕೂಡ ಹಿಂಗೆ ತಿರುಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ಮ್ಯಾಪ್ದೊಳಗೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹಸ್ತ ಚಿಹ್ನೆ ಕಾಣಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನೊಳಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಈ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಅಥಣಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಈ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಕಾಗವಾಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಈ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಬಬಲೇಶ್ವರ ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಇಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಜತ್ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್. ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬರುವಂತ ಚುನಾವಣೆ ಒಳಗೆ ಮತ್ತೆ ನೀವು ಈ ಭಾಗದಿಂದ ಆಯ್ಕೆ ಆಗಬೇಕು. ಆ ಭಗವಂತನ ಈ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಬರುವಂತ ದಿನಮಾನ ಒಳಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದಾಗ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಬರಲಿ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಆಶೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇನೆ. ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಎಷ್ಟನೇ ಬರ್ತದೆ ಇವತ್ತು ದಾದಾಗಳದ್ರಿ ವಯಸ್ಸು ಹಾಕಿಲ್ಲ, ಅವ್ರು ವಯಸ್ಸು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅದು ಹೇಳ್ತಾರ, ಅದೇನೋ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ವಯಸ್ಸು ಕೇಳೋದು, ಗಂಡು ಮಕ್ಳು ಪಗಾರ ಕೇಳಬಾರ್ದು. ಹಂಗೆ ಇವತ್ತು ದಾದಾಗಳು ವಯಸ್ಸು ಹಾಕಿಲ್ಲ, 52 ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಕಡೆ ಏನು ಅನ್ಸಂಗಿಲ್ಲ, 44-45 ಅನಿಸ್ತೈತಿ. ಅವ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ವಯಸ್ಸು ಅದನ್ನ ಕಾಣಕಿತ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕಿನ್ನೂ ಯಂಗ್ ಏಜ್ ಇದೆ. 52 ಬಹಳ ಅಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ತಂದೆಯವ್ರಿಗೆ 64. ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಇವತ್ತ ಬಹುಶಃ ನಮಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ತಿರುಗಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ಯಂಗ್ಸ್ಟಾರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಹುಶಃ ತಪ್ಪಾಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅಂತ ಒಬ್ಬ ಯಂಗ್ಸ್ಟಾರ್ ನೀವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಆ ಭಗವಂತ ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಬೇಕು. ಇದು 50ನೇ ವರ್ಷದ ಏನು ಹಾಫ್ ಸೆಂಚುರಿ ನೀವು ಬಂದಿರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಸೆಂಚುರಿಗೆ ನಾವು ಬರುವಂತ ಶಕ್ತಿನ ಭಗವಂತ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ದಯಪಾಲಿಸಕ್ಕೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹುಶಃ ಜತ್ ತಾಲೂಕ ಅಂತಂದ್ರೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ವಂಚಿತವಾಗಿತ್ತು. ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆಗಳಿರಲಿಲ್ಲ, ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ.
ಕಟ್ಟಕಡೆ ದೀನದಲಿತರಿಗೆ ಸರ್ಕಾರದ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಲ್ಲ. ಇವತ್ತೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ತಂದು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೀರ್ತಿ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಸಲ್ತಿದ್ರೆ ಅದು ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅವರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅಂತ ಮಹನೀಯರ ಒಂದು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಸಮಾರಂಭ ಬಹುಶಃ ನೋಡಿದ್ರೆ ಇವತ್ತಿನೋ ಜತ್ತದಾಗ ಯಾವುದೋ ಒಂದು ದೇವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಥವಾ ಜಾತ್ರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆದೈತಿ ಅಂತೇಳಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೋಡ್ಕೋತ ಬನ್ನಿ. ಸಾಕಷ್ಟು ರೋಡ್ ಸೈಡ್ ಜನ ಇವತ್ತು ಬಹುಶಃ ಜನನಾಯಕರು ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಇರಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವರು ನೋಡಿ ಕಲಿಬೇಕಾಗೈತೆ ಅಂತ ಉದಾಹರಣೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಅದಕ್ಕೆ ಬರುವಂತ ದಿನಮಾನಗಳು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಇರಲಿ. ಬರುವಂತ ಚುನಾವಣೆ ಒಳಗೆ ನಾವೇನ ಎಲ್ಲಿ ಓಡಿ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಾಗ ಇರ್ತೀವಿ. ಮತ್ತು ದಾದಾಗಳ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬರ್ತೀವಿ. ಇವರನ್ನು ವಿಧಾನಸೌಧಕ್ಕೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂತ ಕೆಲಸ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಇವತ್ತು 52ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಆಚರಣೆ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿ ಅಭಿಮಾನ ಆಶೀರ್ವಾದ ಅವರ ಮೇಲೆ ಇರಲಿ. ಬರುವಂತ ದಿನಮಾನಗಳು ಭಗವಂತ ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಉನ್ನತಕ್ಕೆ ಹೋಗತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಭಗವಂತ ಅವರು ದಯಪಾಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ಮೈಯಾಗ ಹುಷಾರಿಲ್ಲದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಬರೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಅವರ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾನು ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನನ್ನನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸತ್ಕರಿಸಿ ನನಗೂ ಕೂಡ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮುಗಿದೊಮ್ಮೆ ವಂದಿಸಿ, ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮುಗಿದೊಮ್ಮೆ ವಾರ್ಡ್ ದಿವಸದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ ಹೇಳಿ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ತಾವು ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿ ಭಾಗದ ಇನ್ನುಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೆನೆಗೊದಗಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಭಗವಂತ ತಮಗೆ ದಯಪಾಲಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ मत्तोम्मे मुगदोम्मे वंदिसी ನಾನು मात मुगिस्ತೀನಿ. जय हिंद, जय काँग्रेस. धन्यवाद. धन्यवाद सौदी दादा. आपण या ठिकाणी सर्वांच्या समोर संबोधित झालात आणि एक सांगितलं की कोणीही पाहत नसताना आपलं काम करणं त्याला प्रामाणिकपणा म्हणतात. आमदार म्हणून जनतेचं काम पाहतच आहे, पण मंत्री म्हणून लवकर या जनतेचा कार्यभार सांभाळावा असे उद्गार आपल्या बोलण्यातून या ठिकाणी स्पष्ट झाले. धन्यवाद. आणि यानंतर सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या सत्कार समारंभासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत असं आपलं लाडकं व्यक्तिमत्व पाणीदार आमदार विक्रमदादा सावंत यांना विनंती करतोय आपण सर्वांसमोर संबोधित व्हावं. एकदा सगळ्यांनी जोरदार हात वर करा. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा फुलपाखरू 14 दिवस आयुष्य जगतं, पण कित्येक हृदय आनंदानं जिंकतं. असं प्रत्येकाचं हृदय आनंदानं जिंकणारा आपला नेता विक्रमदादा सावंत यांना विनंती करतोय की आपण जनतेसमोर संबोधित व्हावं. सन्मान्य विक्रमदादा सावंत. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि या वाढदिवसाच्या बरोबरीनं या कार्यकर्ता मेळाव्यासाठी या विचार मंचावर उपस्थित असणारे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय बंटीदादा पाटील, ज्यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाला एक नावालौकिक आज प्राप्त होतोय, ते कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव सन्मान्य सौदी साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेचे आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय विशालदादा पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सांगली जिल्ह्याचे एक युवक नेतृत्व, भारतीय सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय डॉक्टर जितेश पाटील, जितेश कदम, सॉरी दादा असं होते बघा. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मंगळवेढ्याहून आलेले सन्माननीय सर, या ठिकाणी या विचार मंचावर उपस्थित असणारे जिल्ह्यातून आणि तालुक्यातून आलेले सर्वच पदाधिकारी आणि समोर बसलेले माझे वडील नारी मंडळी, युवक मित्रमंडळी, खरं तर ज्या वेळेस वाढदिवसाचं निमित्त होतं आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्यातील अडीअडचणी सोडवण्यासाठी विविध कार्यक्रम आम्ही विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून असू दे, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असू दे, आज या तालुक्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी आज एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं मी करत असतो. ज्या
जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. 100% अवर्षणग्रस्त असलेला तालुका. पण या तालुक्याची मानव निर्मिती झाल्यापासून दादा हा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पण या तालुक्याला न्याय देण्यासाठी जे आज ईडी सरकार आहे ते ईडी सरकार या दुष्काळी तालुक्यात समावेश केलेला नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आत्ताच या ठिकाणी या विचारमंचावर बसल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोन आला की मला शुभेच्छा दिल्या. मी त्यांना धन्यवाद दिले. पण ज्या वेळेस याच्या 8 दिवसाच्या आधी ज्या वेळेस त्यांना मी समक्ष भेटून या तालुक्याची परिस्थिती विशद केली आणि आमदार साहेब तुमच्या विनंतीला आम्ही मान देऊन हा तालुका दुष्काळ सदृश परिस्थितीत घेतलाय. पण मी ज्या वेळेस त्यांना सांगितलं की दुष्काळ परिस्थिती सदृश परिस्थितीत घेतल्यानंतर सुद्धा या तालुक्यातल्या लोकांना ज्या दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्याच्या सवलती मिळणार नाही. आणि दादा याच्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काँग्रेसचा आमदार आहे बाजूला ठेवून या तालुक्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही ज्या दुष्काळाच्या सवलती आज एक दुष्काळी जाहीर तालुका केलेला आहे त्याच दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या तालुक्याला सुद्धा जर न्याय दिला तर खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या अडीअडचणी दूर होतील. आणि एका क्षणार्धात विलंब न करता दादाने या ठिकाणी JR काढला की ज्या दुष्काळ परिस्थिती जे तालुके मंडल जी जाहीर केलेली आहेत त्या सगळ्या तालुक्यांना या तालुक्यातल्या मंडलांना या ठिकाणी दुष्काळी सवलतीचा लाभ मिळावा असं या ठिकाणी. पण एक आहे की ज्या वेळेस बंटीदादा या जत तालुक्याचं प्रतिनिधित्व सगळ्या या समोर बसलेल्या जनतेने आज माझ्यावर विश्वास ठेवून आज मला त्या ठिकाणी प्रथम नागरिक केलं. पण मला आठवतंय की या विधानसभेत आतापर्यंत या जत तालुक्याच्या अडीअडचणी प्रत्येक विभागाच्या मांडायचा आज मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि त्या माध्यमातून राज्य शासनाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्ये पाणी असू दे MSCB असू दे शाळा असू दे अशा पद्धतीच्या आज या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून या जत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे विस्तारित म्हैसाळ योजना आपण म्हणतो ज्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं टेंडर 936 कोटीचं आज झालं. एकूण स्कीम आहे ही जवळजवळ 1900 कोटीची. पण प्रत्यक्षात 936 कोटी दादा या ठिकाणी मंजूर झाले. पण ते 936 कोटी जे म्हैसाळच्या 3ऱ्या टप्प्यापासून जतच्या शिवारात प्रवेश करण्या इतपत आज हे टेंडर झालेलं. पण खऱ्या अर्थानं या दुष्काळातल्या ज्या जनतेनं आतापर्यंत हा दुष्काळ पाहिलेला आहे पण त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जे या तालुक्यात जे म्हैसाळ विस्तारित पाण्याचं जे विस्तारीकरण होणं गरजेचं होतं पण त्याचं टेंडर या राज्य शासनाच्या माध्यमातून काढलं गेलेलं नाही. आज या जत तालुक्यातील विविध संघटना असू देत विविध प्रक्षात्या लोकांनी वेळोवेळी आज उमदीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज पदयात्रा काढली. त्याचबरोबर आमचे तुकाराम बाबा महाराज म्हणून आहेत त्यांनी तर जत तालुक्यापासून मुंबईपर्यंत या ठिकाणी पदयात्रा काढली. पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेस या सर्वसामान्य नेत्यांच्या माध्यमातून किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटनाचा एक प्रयत्न केला जातो पण त्या केलेल्या प्रयत्नांना आज कुठंतरी मूर्त स्वरूप येताना दिसतंय. म्हणून येणाऱ्या काळात आज आपण जे ईडी सरकार आहे ते ईडी सरकार बंटीदादा आपण आणि आम्ही जवळून त्या ज्या ज्या सभागृहात आपण आपल्या या मतदारसंघाच्या अडीअडचणी मांडतो
तिथं या ईडी सरकारच्या माध्यमातून आज या 2.5 वर्षात आपल्याला काय बघायला मिळतंय की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आज या प्रामुख्यानं आज बघायला मिळतोय. जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल त्या सरकारच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्या युवक बांधवांना आज न्याय देणं गरजेचं आहे आज त्याला कुठंतरी फाटा देताना दिसतंय. आणि अशा पद्धतीनं आज बंटीदादांनी सभागृहात जे आमचे एमपीएससी आणि युपीएससीच्या माध्यमातून जे काही युवक नोकरी मागत होते त्यांचा आज मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी सभागृहात बंटीदादांनी मांडलेला प्रश्न बघितला. आणि ज्या पद्धतीनं कैलासवासी पतंगराव कदम साहेबांनी टंचाईमधून पैसे भरून या जत तालुक्याला आणि कवठेमंकाळ तालुक्याला पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून आपण वेळोवेळी बघताय की डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून त्या ज्या सर्वोच्च सभागृहाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या सर्वोच्च सभागृहात या जत तालुक्याच्या वेळोवेळी अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर आज मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आज कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय सौदी साहेबांना या ठिकाणी बोलावायचं कारण असंच होतं की एकीकडं ज्या बेळगाव जिल्ह्याला आतापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जवळजवळ 8.25 TMC पाणी सोडलेला आणि त्यांना ज्यावेळेस सौदी साहेबांना मी निमंत्रण द्यायला गेलो आणि त्यावेळेस आमची या पाण्याच्या संदर्भात चर्चा झाली त्यावेळेस सौदी साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की आमदार साहेब तुमच्या जतपेक्षा सुद्धा आमच्या या बेळगाव जिल्ह्याला या स्कीमचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कारण जे पाणी तुम्ही सोडणार आहे ते उन्हाळ्यात सोडणार आहे आणि आम्ही जे पाणी देणार आहे ते पावसाळ्यात देणार आहे. अशी स्कीम आज या निमित्तानं ज्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात लवकरात लवकर कर्नाटक राज्याचा प्रस्ताव आज या ठिकाणी जाणार आहे. आणि त्याच पद्धतीनं लक्ष्मण सौदी साहेब त्याचबरोबर कागे साहेब आमचे शेजारचे तुमची बबलेश्वरचे जनक सन्माननीय MB पाटील साहेबांनी आज या योजनेला सुद्धा पाठपुरावा या निमित्तानं करणार आहे. गेली 3 वर्ष तुमची बबलेश्वरचं पाणी पावसाळ्यात आपण अप्रत्यक्षरित्या कर्नाटक राज्यानं आपल्याला दिलेला MB पाटील साहेबांनी दिलेला पण येणाऱ्या काळात सुद्धा त्याला कायमस्वरूपी इकडनं द्यायचं आणि तिकडनं घ्यायचं असा एक प्रस्ताव या निमित्तानं येणाऱ्या काळात बंटीदादा तुमच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा प्रस्ताव आज जाणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर हे करायचं असेल तरच आमच्या या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना दुष्काळी भागाला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे. जी विस्तारित योजना होणार आहे त्या विस्तारित योजनेला लागणारा वेळ जर बघितला तर जे जवळजवळ म्हैसाळचं जे पाणी आलेलं आहे ते साधारणतः एकूण क्षेत्रफळापैकी 22,500 ओलिताखाली आलंय. पण दादा जे 22,500 आज जवळजवळ 26-27 वर्ष झाली पण पूर्ण क्षमतेनं आज अखेर ते भिजलेलं नाही. ही खऱ्या अर्थानं या जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या लोकांची शोकांतिका आहे. आणि मग याला जर मूर्त स्वरूप जर द्यायचं असेल तर आज सौदी साहेब आणि तुम्ही दोन्हीकडे काँग्रेस पक्षाची सत्ता आहे आणि याला एक आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक चांगलं मूर्त स्वरूप यावं हीच भावना या सर्वसामान्य आमच्या जत तालुक्यातल्या जनतेची आहे. आणि खऱ्या अर्थानं ते जर कोणी करणार असेल तर ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होईल अशी आज या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अपेक्षा व्यक्त करतो. आज तालुक्यातून आलेल्या सर्वच आमच्या वडीलधारी मंडळींना आणि युवक मित्र मंडळींना या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही जे काही माझं अभिष्ट चिंतन केलेलं आहे ते अभिष्ट चिंतन केल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देतो. आणि या विचारमंचावर उपस्थित असणारे सर्वच पाहुणे मंडळींना आमच्या विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमाला येण्याचं धारिष्ट केलं त्याबद्दल मी मनापासून तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सगळ्याच मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्याच्या त्याच्या घरात जो तो सुखी असावा, देवापुढच्या नंदादीपात तन्मयतेचा गाव वसावा, हा आदरणीय वसंतदादांचा वारसा ज्यांच्या खांद्यावरती आहे
आणि बंटी दादा आता आमचा सांगली जिल्हा तरुण होणार. आमच्या सांगली जिल्ह्याचे तरुण तडफदार आमचे लोकसभेचे उमेदवार काही दिवसांनी ज्यांना आपण दिल्लीमध्ये आपल्यासाठी भांडताना पाहणार आहोत त्या विषयाला पाटील आपण आम्हाला संबोधित करावं. आपल्या सर्वांचे लाडके आमच्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षने आपल्या जत विधानसभाचे प्रतिनिधी विक्रमदादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी अध्यक्ष म्हणून लाभलेले राज्याचे माजी मंत्री आमदार सतेज उर्फ पाटील साहेब, ज्यांनी आताच काही वेळापूर्वी चांगलं कानडीत भाषण करून आपल्या जत तालुक्यातल्या सर्व लोकांना आनंद दिला. ते माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मणजी सौदी साहेब यांचे चिरंजीव चिन्मानंदजी सौदी, उपस्थित विक्रम दादा, उपस्थित जितेश भैया, शिवानंद मंगळजीवन सर, बाबासाहेब कोडक, अपराय बिरारदार, बसू काका बिरारदार, नाना शिंदे, रावसाहेब पाटील उपसभापती, शशी नागे, आनंद नलोडे, संजय बापू हजारे, मनोज दादा सरगर, नंदकुमारजी शेळके, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैयाजी शेळके, उपस्थित महादेवजी पाटील, सरदार पाटील, संजयजी सावंत, उपस्थित सर्वच मंचावर भरपूर उपस्थित काँग्रेस पक्षाचे आणि विक्रम दादांवर खास करून प्रेम करणारे भूपेंद्रजी कांबळे, प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, जत तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेले बंधू भगिनी आणि मित्र, विक्रम दादांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करायला दादा जरा नको नको म्हणतो. आणि जसं आता सौदी साहेबांनी सांगितलं की दादांचा स्वभावच तसा आहे की काम करत असताना शांतपणे हार तुरे नको, मी काम करतो ह्या जत तालुक्याचं, कारण जत तालुक्याच्या लोकांची काय अडचण आहे ही स्वतः ह्या तालुक्यातल्या माणसालाच कळणार. कष्टातनं दुष्काळी परिस्थितीतनं विक्रम दादांचं कुटुंब सुद्धा पुढे आलेलं आहे, त्यामुळे त्यांना खरी तळमळ ही सामान्य माणसांची माहिती आहे. आणि म्हणून सगळ्यांनी शेवटी कार्यकर्त्यांचा खूप रेटा झाला, सगळ्यांनी आग्रह केला, तरी सुद्धा अजून आम्ही हार द्यायला लागलोय, केक कापवलोय, तरी विक्रम दादा अजून काय आमचा केक कापू दिला. मी जवळून पाहिलेलं आहे कसं असते, प्रत्येक आमदार खासदार राजकीय माणसाचं प्रयत्न असतो की जे काय काम करायचं ते काम कमी, म्हणजे आता दुर्दैवानं पंतप्रधान पण त्याच पद्धतीनं कामकाज करतात की दिखावा जास्त आणि काम कमी. त्यामुळे आता ह्या तालुक्याचे जे खऱ्या अडचणी आहेत हे समजून घेऊन तुर्ची बबलेश्वर साठी जे जे कर्नाटकातले मुख्यमंत्री होतात, मंत्री होतात, त्या प्रत्येकाकडे सारखं जाणं, नेहमी जाणं, एम.बी. पाटील साहेबांच्या माध्यमातून, सौदी साहेबांच्या माध्यमातून, कागे साहेबांच्या माध्यमातून मागं लागणं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं म्हैसार योजनेचा विस्तारित प्रकल्प मंजूर करून घेणं, या प्रत्येक कामात पुढे प्रत्येक लहान सहान टेबलापर्यंत पोहोचून काम करून घेणारे विक्रमदादा. मोठेपणाची गरज नाही. आज खासदार ह्या पूर्ण प्रक्रियेत गायब होते. काल पहिल्यांदा खासदारचं पहिलं स्टेटमेंट आपल्याला ऐकायला मिळालं बंटी दादा की आम्ही पंतप्रधानांना आणणार आहे उद्घाटन करा. माझी विनंती आहे खासदारांना की पंतप्रधानांना एवढं तुम्ही लांब आणताय, व्हिडिओ कॉन्फरन्सनी जत तालुका न दाखवता इथं पाण्याचं उद्घाटन करायचा प्रयत्न करताय, किमान केंद्रातनं काहीतरी रक्कम ह्या जत तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी तुम्ही द्यावी. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, प्रतीकदादा मंत्री असताना, खासदार असताना 1000 कोटीचा निधी या म्हैसार प्रकल्पासाठी एआयबीपीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिला. तुम्ही फक्त नारळ फोडायलाच पुढे करता, विक्रमदादा काम करायला पुढे करा. परवा एका कार्यक्रमानिमित्त फॉरेस्टचा कार्यक्रम होता, फॉरेस्टच्या कार्यक्रमाला मी विक्रमदादांबरोबर गेलो. त्या ठिकाणी विक्रमदादांची तळमळ बघितली की हा फक्त लोकांपुढे दिसावे असे काम न करता लोकांचे उपयोगी येतील असे काम करण्यासाठी विक्रमदादा अहोरात्र झटत असतात. ह्या तालुक्याची लोक खूप दिलदार आहेत. म्हणजे मी पाहिले दुष्काळ एवढा अडचणीत असताना सुद्धा
ज्या वेळेला आमच्या सांगली मिरजेला पलूस तालुक्याला पूर आला, भैया आपल्याला माहिती आहे, त्यावेळेला आपल्याला सुद्धा घरात भाकऱ्या खायला नव्हत्या, तर ह्या जत तालुक्याच्या प्रत्येक गावातनं आपल्या जनावरांसाठी चारा आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी भाकऱ्या बांधून ह्या जत तालुक्याच्या लोकांनी दिलेले आहेत. ह्या जत तालुक्याने नेतृत्व करणाऱ्याचा निर्णय हा विक्रम दादाच्या रूपाने घेतलेला आहे. कारण विक्रम दादा सुद्धा हा दिलदार जत तालुक्याचा दिलदार आमदार आहे आणि ह्या दिलदार आमदाराला आपण पुढे केलं पाहिजे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही उभं होतो, आपण थोडं मताने कमी पडलो, जत तालुक्यात कमी पडलो. त्याचं कारण मला आता कळलं. विक्रम दादा, त्याच्या आधीच्या निवडणुकीत तुम्ही आमदार झाला असता तर निश्चित मला या मतदारसंघातलं चांगलं मताधिक्य मिळालेलं. या निवडणुकीला लोकसभेच्या जतचे विधानसभेचे आमदार विक्रम दादा आहेत. पुढेही विक्रम दादाच राहणार आहेत आणि विक्रम दादाच या ठिकाणी 50,000च्या पुढे मताधिक्य ह्या जत तालुक्यातनं देणार आहेत लोकसभेच्या उमेदवारांना, ही मला खात्री आहे. येणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा आपण सगळ्यांनी विक्रम दादाच्या पाठीशी राहायचं गरजेचं आहे. आपल्यासाठी राबणं, आपल्यासाठी कष्ट करणारा आपल्यातलाच पोरगा म्हणून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला जवळ करून त्याचं काम करणारा नेता पुन्हा आपल्याला मिळणार नाही. विक्रम दादासारख्याला त्यांना चांगली नोकरी होती, घरची परिस्थिती चांगली झाली असती, पुण्या मुंबईत चांगलं राहिले असते, पण ते सगळं सोडून तुमच्या सगळ्यांच्या अडचणी समजून घेऊन तुमचं दुःख पाहून त्यांनी सगळं सोडून आज या ठिकाणी जत तालुक्यात अहोरात्र राबतात. विक्रम दादाच्या पाठीशी वसंतदादा घराणा आहे, कदम घराणा आहे, काँग्रेस पक्ष पूर्णपणे विक्रम दादांच्या मागे आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकापर्यंत सगळे नेते विक्रम दादांच्या 100% पाठीशी राहणार आहेत. त्यामुळे विक्रम दादा पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज चौधरी साहेबांनी खूप छान कानडीत भाषण केलं, सगळे लोक खूप खुश झाले. मला पण आता वाटायला लागले की पुढच्या वेळी थोडं कानडी शिकूनच बातम्याला यावं. त्यामुळे निश्चित पुढच्या निवडणुकीत 4 शब्द कसं चौधरी साहेबांकडनं क्लासेस लावून आम्ही शिकू आणि बोलू, एवढं या ठिकाणी सांगतो. वेळ कमी असल्यामुळे आपलं भाषण आवडून घेतो. जय हिंद. सिर्फ हंगामा खड़ा करने वाला मकसद नहीं, मेरी कोशिश ये है सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही हो, कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए म्हणून काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते माजी गृहराज्यमंत्री माननीय संजय पाटील आपल्याला संबोधित करतील. विधानसभेचे आमदार आमचे तरुण सहकारी विक्रमजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला उपस्थित खास कर्नाटक करून आलेले शुभेच्छा देण्यासाठी चिदानंद चौधरीजी, ज्यांनी आत्ताच भाषण या ठिकाणी केलं आणि आपला पुढचा लोकसभेचा मार्ग जत मधला खुला करून घेतला, ते तरुण सहकारी विशाल पाटील, दुसरे आमचे तरुण सहकारी जितेश कदम, बाबासाहेब तालुका अध्यक्ष सुजयजी शिंदे साहेब सभापती, सरदार पाटील, बिराजदारजी, शकुंतलाताई बिराजदार, खास आत्मीवरून आलेले जिल्हा परिषदचे विनायक बागडी, महादेव पाटील, युवराजजी निकम, सलीमजी, मारुती मोरे, निलेश बामणे, बाबासो माळी, माझ्याबरोबर आलेले गोकुळचे संचालक बायाजी शेळके, नितीन बागी, मनोजजी, सांगलीचे माजी नगरसेवक संजय हजारे, कवटेमंकाळचे अध्यक्ष आणि सर्वच विक्रम सावंतांच्यावर प्रेम करणारे या भागातील नागरिक बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्र, 8 दिवसापूर्वी तालुका अध्यक्षांनी सगळ्या मंडळींनी विनंती केली की विक्रम सावंतांचा वाढदिवस आहे आणि आपण यावं. निश्चितपणे आनंद वाटला की एका धडपडणाऱ्या कार्यकर्त्याचा, पाणीदार आमदाराचा वाढदिवस होतोय आणि त्या वाढदिवसाला आपण गेलं पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सगळी मंडळी इथं आज आलेलो आहोत. विक्रम सावंतांची धडपड, त्यांचं चाललेलं काम, हे मतदारसंघातला जो काय जत तालुक्याचा डाग आहे, जो काय या जत तालुक्याला दुष्काळ लागलेला शब्द आहे, तो कायमस्वरूपी पुसून काढला पाहिजे. हा शब्द या जत तालुक्याच्या मतदारसंघाचा इतिहास जमा झाला पाहिजे, या दृष्टीनं पावलं टाकणारा आमदार आहे. गेले 5 आमदार झाल्यापासून आम्ही बघतोय आणि त्याच्यापूर्वी देखील मला वाटते पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा
पाणी सोडण्यासंदर्भातला त्यांचा संघर्ष आम्ही जवळून त्या ठिकाणी पाहिलेला. म्हणजे ज्याच्याकडून काम करून घेत आहे त्याच्याकडून काम करून घेण्याची भूमिका विक्रम सावंतांनी सातत्यानं स्वीकारलेला आहे. हा अनुभव आम्हाला मुंबईमध्ये सातत्यानं येतो. आज इथं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकार करून कामं करून घेणे, कर्नाटकमध्ये असताना कर्नाटकच्या सरकार करून कामं करून घेणे, ही दुहेरी कसरत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणाला जमली नाही. ती फक्त आणि फक्त विक्रम सावंतांना जमली हे म्हणायला हरकत नाही. कारण की हे कसरतीचं काम आहे. तिकडे कुठलंही सरकार असू दे, इकडं कुठलंही सरकार असू दे. आता सुदैवानं तिकडं काँग्रेसचं सरकार आहे, इकडं काँग्रेसचं सरकार नाही, तरी देखील जत तालुक्याचा प्रश्न मांडून त्या प्रश्नाला मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न विक्रमराव सातत्यानं त्या ठिकाणी करतात. स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या मुशीत तयार झालेला हा कार्यकर्ता, वसंतदादांची पुण्याई या जिल्ह्याला लाभलेली आहे. या सगळ्या जिल्ह्याला एक वेगळा इतिहास आहे, विकासाचा इतिहास आहे. आणि हाच विकासाचा इतिहास पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न विक्रम सावंत सातत्यानं त्या ठिकाणी करत असतात. आपण नशीबवान आहात की या तालुक्यामध्ये हा दुष्काळी तालुका असताना देखील धडपडणारा आमदार आपल्याला मिळाला, पळणारा आमदार आपल्याला मिळाला. एखादा आमदार या सगळ्या प्रश्नामध्ये कंटाळला असता, परंतु विक्रम सावंत कधी कंटाळले नाहीत. कारण की त्यांची बांधिलकी ही तुमच्या बरोबर आहे, तुमच्या मातीशी आहे. हे त्यांनी वारंवार सिद्ध या ठिकाणी केलेलं, वेळोवेळी त्यांनी सिद्ध केलेलं आहे की माझी माती, माझी बांधिलकी जी काय ती माझ्या लोकांची आहे, या मतदारसंघातल्या सामान्य माणसाची आहे. या मतदारसंघातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजेत ही भूमिका मांडणारा एक सक्षम आमदार आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे. आज विक्रम सावंतांनी केलेलं काम बघितल्यानंतर आता त्याचं क्रेडिट अनेक मंडळी घेतील. आता लोकसभा असल्यामुळं अनेक गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आपण लक्षात ठेवा, जी जी विकास कामं या ठिकाणी होतात, पाण्याचे प्रश्न जे जे या मतदारसंघातले सुटतात, ते 100% प्रश्न हे फक्त आणि फक्त विक्रम सावंतांच्यामुळे सुटलेले आहेत. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याचदा कार्यक्रम होतो, पेपरला जाहिराती येतात आणि आपल्याला वाटतं यांचा बी वाटा आहे वाटतं, अशी परिस्थिती वाटते. परंतु धडपडणाऱ्या माणसाला आपण विसरून चालणार नाही. ज्या माणसाने या मतदारसंघाच्या विकासाची घडी बसवायचं काम केलेलं आहे, पाण्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतलेली आहे, त्याला पाठबळ देण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागेल. आणि हे करत असताना विश्वजित कदम त्यांच्या पाठीशी आहेत, विशाल पाटील त्यांच्या बरोबर आहेत, सगळा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील, हे सगळे विक्रम सावंतांचा प्रश्न असेल तर पोटतिडकीनं त्यांच्या पाठीशी विधानसभेमध्ये उभे राहत असतात. हा अनुभव अनेकदा आपण घेतलेला. आणि म्हणून या धडपडणाऱ्या आमदाराला शुभेच्छा देताना आपली जबाबदारी की हे नेतृत्व जपून ठेवणं, हे नेतृत्व वाढवणं, येणाऱ्या भविष्यकाळात या नेतृत्वाच्या माध्यमातूनच मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे. आता 2020चा जमाना आहे. आता मॅच चालू झालेले लोकसभेची सुरुवात आता महिन्याभराच्या काळामध्ये या ठिकाणी होईल. आणि मला खात्री आहे की विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे यावेळी लोकसभेमध्ये विशाल पाटील काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निश्चितपणे जातील याचा मला विश्वास आहे. कारण की हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा पाईक म्हणून राहिलेला आहे. थोडं मधल्या काळामध्ये इकडं तिकडं झालं असेल, परंतु ही चूक सुधारण्याची वेळ या लोकसभेमध्ये आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. कारण की लोकसभा झाली की ताबडतोब 3-4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत. म्हणजे रंगीत तालीम आपली सुरू झाली की लोकसभेची फायनल मॅच ही विधानसभेतच होणार आहे. सुरुवात आपल्याला पहिली ओव्हर टाकायची आहे, पहिली बॅटिंग बॉलिंग करायची आहे, ती लोकसभेमध्ये करायची आहे आणि फायनल आपला विधानसभेमध्ये होणार आहे. त्या दृष्टीनं माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आजपासून कामाला या ठिकाणी लागलं पाहिजे.
आज वाढदिवस हे निमित्त आहे, परंतु येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेचं रणशिंग फुकायचं असेल तर आजच्या दिवसा एवढा चांगला दिवस कुठलाही या ठिकाणी असणार नाही. आजच्या दिवसा एवढा चांगला दिवस कुठलाही असणार नाही. आणि त्या भूमिकेतून येणाऱ्या भविष्यकाळात तालुका काँग्रेसच्या दृष्टीनं एक सक्षम असा तालुका आहे, तो आणखीन सक्षम करण्याची जबाबदारी विक्रम सावंतांच्या माध्यमातून आपण सर्वांनी करावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या वतीनं, कोल्हापूरच्या वतीनं विक्रम सावंतांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. अत्यंत चांगल्या पद्धतीचं यथोचित मार्गदर्शन या निमित्तानं आपण आम्हा सगळ्यांनी केलं. आता दादांना शुभेच्छा देण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालकांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्या सगळ्यांचं मी विक्रम फाउंडेशनच्या वतीनं